नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री क्षेत्र पुण्यभूमी कुंभळवणे कोसमवाडी येथे राधाकृष्ण मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी भजन, कीर्तन, हरिपाठ, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, संगीत खुर्ची आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमास आवाज महामुंबईचा या चॅनेलचे संपादक साहेब मिलिंद खारपाटील, पत्रकार राजेश सोनकर, पत्रकार निलेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश मोकळ, पंढरीनाथ पाटील, पी म्हात्रे, प्रकाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज ढवळे, गावातील मान्यवर, ग्रामस्थ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। संगीत खुर्चीमधील विजेत्या महिलांना सन्मानित करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे पराक्रमाची, ही भूमी आहे शूरांची, ही भूमी आहे त्यागाची आणि बलिदानाची। प्रतापगड किल्ल्याजवळील आकाशाला भिडणाऱ्या उंच डोंगरावर हे राधाकृष्णाचे अतिशय सुंदर मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी येथील ढेबे नावाच्या मावळ्याने पाण्याने भरलेला हंडा दातात धरून नाचवला होता। तो हंडा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला भेट दिला होता। तो शिवकालीन हंडा मंदिरात सर्वांचे आकर्षण ठरला होता। कोसमवाडीतील सर्व ग्रामस्थ, महिला बचत गट व तरुण मंडळी उपस्थित राहून सर्व कार्यक्रम आनंदाच्या वातावरणात पार पडला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पोलादपूर। जय देव लंबोदर पिता परपैवर वंदना सरकुंड वस्त्र दुंद किरणा मात्रा माता वटपाय सगना संगती पवार निर्भांगी रक्षा सुरवर वंदना जय देव जय। 8 वर्ष पूर्ण झालेले आहे, तर आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे। मंदिराचा वर्धापन दिन हा 8वा वर्धापन दिन आहे। ज्याप्रमाणे आपण हर वर्षी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम किंवा आलेल्या पाहुण्यांचं आपण सरबत देऊन स्वागत करतो, त्याचप्रमाणे सर्वांचा सत्कार देखील करतो। हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण एक भोजन देतो सर्वांना। त्याच्यानंतर आपण एक संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवलेला आहे विशेषतः यंदा, आणि त्याच्यानंतर प्रवचन होते, हरिपाठ होतो आणि सर्व उपस्थित आमचे खारघरवरून आलेले नमस्कार। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही प्रतापगडची भूमी आणि या प्रतापगडच्या शेजारी असलेले हे कुंभळवणे कोसमवाडी गाव, आणि इथे राधाकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पांडुरंग महाराज यांनी बोलवलं। अतिशय गाव चांगलं आहे आणि भविष्यात मी माझे मित्र आणि नातेवाईकांना पण ते मी सांगेन, हे गाव खरोखर अतिशय उंच आहे आणि अतिशय चांगलं आहे। इथलं मंदिर पाहून आणि आमचा आदरातिथ्य पाहून आम्ही खुश झालो। धन्यवाद। पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये
निसर्गाच्या कुशीत म्हणता येणार नाही, तर निसर्गाच्या कुशीतून तुमदार निसर्गाच्या माथ्यावर वसलेलं हे कोसमवाडी गाव, आणि या गावात आज आम्हाला या सप्ताहासाठी येण्याचा जी संधी मिळाली ते आमचे धारपती साहेब, पत्रकार महामुंबईचा आवाज यांच्या माध्यमातून आज आम्ही या गावामध्ये आलो. आणि खरंच इथं आल्यानंतर ग्रामस्थांचं प्रेम, माणुसकी, आपुलकी पाहून मन भारावून गेलं. आणि असं तर वाटतं की दरवर्षी इथं सप्त्याला यावं आणि ग्रामस्थांचं प्रेम मिळवून घ्यावं. आपण सर्वांनी आमचा सत्कार केला, त्याबद्दल आम्ही आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, पाहुण्यांच्या वतीनं मी आपल्या ग्रामस्थांचं हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि पुनश्च या निसर्गाच्या टुंडार माथ्यावर वसलेल्या कोसमवाडी गावाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, या भूमीच्या म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याला कुशीशी वसलेली आमच्या कोसमवाडी अशी छोटीशी वस्ती. आणि या वस्तीमध्ये राधाकृष्ण मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होऊन 8 वर्ष झालेली. 8 वर्षाच्या नंतर हा पण म्हणजे त्यांचा वर्धापन दिन आज या ठिकाणी साजरा होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवण्याचं काम करत आहोत. या कार्यक्रम राबवण्याच्या पाठीमागे असणाऱ्या सगळ्या ग्रामस्थांचं या ठिकाणी फुलाच्या असा खारीचा वाटा धरून सगळे मंडळ या ठिकाणी आपल्याला सहकार्य करत असतात. आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे परम आदरणीय परममित्र हरिभक्त पारण म्हणायला काय अंचित ना असे आम्ही फक्त साथ घालावा आणि या ठिकाणी त्यांनी उपस्थित राहावं असं मुंबईचा महा आवाज मिलिंद खार पाटील, त्याचबरोबर त्यांचे आलेले सगळे सवंगडी आणि महाबळेश्वरवरून आलेले आमचे सोनकर दादा या ठिकाणी उपस्थित राहिलेले. तरी सर्वांना मी धन्यवाद देतो आणि मी जास्त काही बोलणार नाही. आलेल्या सगळ्या महिला वर्गांना मी विनंती करतो की वर्षानुवर्ष असेच आम्हाला तुमची साथ लाभावी आणि हा धर्माचं कार्य पुढे शिकले जावं हीच विनंती करून या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.